ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। केडीसीसी बँकेने कर्ज भरून दौलत कारखाना वाचवावा। सुभाष देसाई, चंद्रशेखर गावडे यांचे बँकेसमोर आमरण उपोषण। हलकर्णी तालुका चंदगड येथील दौलत शेतकरी सहकारी साखर कारखान्याकडे थकीत असलेले एसडीएफचे 44 कोटी रुपयांचे कर्ज केडीसीसी बँकेने भरून चंदगड तालुक्यातील शेतकऱ्यांची अर्थवाहिनी असलेला दौलत साखर कारखाना सहकारात ठेवावा यासाठी दौलत बचाव कृती समितीचे सदस्य व ब्लॅक पॅन्थर पक्षाचे संस्थापक अध्यक्ष सुभाष देसाई व दौलत कारखान्याचे माजी संचालक चंद्रशेखर गावडे यांनी केडीसीसी बँक कोल्हापूर समोर आमरण उपोषण सुरू केले आहे। केडीसीसी बँकेने दौलत साखर कारखाना हा 39 वर्षाच्या भाडेतत्वावर अथर्व इंटरट्रेड कंपनीला दिला आहे। करारातील पान नंबर 45 मध्ये अथर्व कंपनीने सन 2010 ते 2011 ची शेतकऱ्यांची थकीत बिले, कामगार व सर्व बँकांच्या कर्जासह एसडीएफचे 44 कोटी रुपये असे एकूण 162 कोटी कर्ज भागवण्याच्या अटीवर भाडेतत्वावर घेतला आहे। मात्र अथर्व कंपनीने अद्याप एसडीएफचे 44 कोटी न भरल्याने दौलत कारखाना येत्या 9 ऑक्टोबर 2025 ला लिलाव काढला जाणार आहे। जर कारखान्याचा लिलाव झाला तर कारखाना खाजगी सावकारांच्या हातात जाण्याची शक्यता आहे। असे झाल्यास तालुक्यातील शेतकरी व सभासदांचे मोठे नुकसान होणार आहे। तेव्हा कारखान्याची लिलाव प्रक्रिया थांबवणे आवश्यक आहे। करारामध्ये जर अथर्व कंपनीने संबंधित कर्ज न भरल्यास ते कर्ज केडीसीसी बँकेने भरून नंतर केडीसीसी बँकेने अथर्व कंपनीकडून 12% व्याजाने वसूल करण्याची तरतूद आहे। या पार्श्वभूमीवर केडीसीसी बँकेचे चेअरमन नामदार हसन मुश्रीफ यांनी बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत दौलत कारखान्याचा लिलाव कदापि होऊ देणार नाही, सदरचे कर्ज बँक भरणार असून दौलत कारखाना हा शेतकरी व सभासदांच्या मालकीचा ठेवणार असल्याचं सांगितलं होतं। मात्र 9 तारीख जवळ आली तरी बँकेकडून अद्याप पैसे भरण्यासंदर्भात कोणतीही हालचाल होत असल्याचे दिसून येत नाही। तेव्हा तातडीनं केडीसीसी बँकेने एसडीएफचे 44 कोटी रुपयांचं कर्ज भरून सहकार्य करावं व तालुक्यातील शेतकरी सभासदांचे भले करावे। यासाठी दौलत बचाव कृती समितीचे सुभाष देसाई, चंद्रशेखर गावडे यांनी आमरण उपोषण सुरू केलं आहे। जोपर्यंत केडीसीसी बँक संबंधित कर्ज भरून कारखान्याची लिलाव प्रक्रिया थांबवत नाही तोपर्यंत आमरण उपोषण चालूच राहणार असल्याचे सुभाष देसाई यांनी सांगितलं। यावेळी उपोषणाला उद्धव बाळासाहेब ठाकरे, शिवसेना गटाचे विजय देवणे, शारदा शिक्षण संस्थेचे सचिव जे.बी. पाटील, जय शिवराय किसान संघटनेचे अध्यक्ष शिवाजी माने, आरपीआय पक्षाचे अनिल धनवडे, ॲडव्होकेट सुरेश कुराडे, शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते वैभव कांबळे, ब्लॅक पॅन्थर पक्षाचे जिल्हा अध्यक्ष दयानंद कांबळे, उद्योजक विष्णू गावडे यांनी मार्गदर्शन करून उपोषणाला जाहीर पाठिंबा दिला। यावेळी देवेंद्र सुळेबावकर, धनाजी भांडवले, पांडुरंग इंगळे, शिवाजी आंबेकर, पी.डी. चौगुले, रवी कुर्णे, लक्ष्मण गावडे, राजेंद्र पाटील, दत्तात्रय पताडे, राजेश रणपिसे, नारायण, पंडित कांबळे, प्रकाश कांबळे, संदीप चव्हाण, मनोज कांबळे, विके कांबळे, वैजनाथ कांबळे, अर्जुन शिंदे, तानाजी गोंधळी, दीपक कांबळे, बंडू कांबळे आदींनी आंदोलनाला पाठिंबा दिला। महानकरे न्यूजसाठी प्रकाश ऐनापुरे, चंदगड। त्या प्रकारे ज्याने अन्याय केला त्या धर्तीवर, या गोरगरीब जनतेवर, त्याला शांततापूर्ण मार्गाने त्या अन्यायाला मोडून काढलं। अशाच आज चंदगड तालुक्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने सर्वसामान्यांचा माणसावर अन्याय अतिशय पिळवणूक होत आहे। साखर एक महत्त्वाचं पीक असलेल्या चंदगड तालुक्यामध्ये 15 लाख क्रांतिक करणारे उत्पादक शेतकरी उत्पादक असून तिथे 3 कारखाने आहेत आणि एक महत्त्वाचा कारखाना म्हणजे दौलत सहकारी साखर कारखाना, जो शेतकऱ्यांच्या मालकीचा, शेतकऱ्यांच्या पैशातून उभारलेला, कष्टातून रक्तातून उभारलेला कारखाना। हा कारखाना काही चुकीच्या नियोजनामुळे अडकून झाला आणि तो अडचणीत असलेला कारखाना केडीसीनं 2 वेळा टेंडर काढून काही लोकांच्या हातात दिला आणि त्या लोकांनी चुकीच्या पद्धतीने, स्वार्थी पद्धतीने चालवल्यामुळे, नियोजन शून्य चालवल्यामुळं, परत तो चुकीच्या नियोजनामुळे, चुकीच्या धोरणामुळं आणि परत शेतकऱ्यांची पिळवणुकीने अडचण झालेल्या त्या अडचणीतून बाहेर काढण्याची क्षमता किंवा त्याची निर्णय हे केडीसीकडे अजून सुद्धा आहेत। त्याने जर हा योग्य पद्धतीने निर्णय घेतला
तर हा निर्णय संबंध तालुक्यासाठी आणि साखर उद्योगासाठी एक मोलाचा दगड ठरेल. त्यामुळं मी इथं चंदगड तालुक्याचे सर्वसामान्य प्रातिनिधिक आज आमच्या तालुक्याचे 2 वाघ सुभाष ब्लॅक पॅन्थरचे अध्यक्ष सुभाषदादा देसाई, त्याच्यानंतर आमचे मार्गदर्शक चंद्रशेखर गावडे यांनी अगदी गरज म्हणजे काय म्हणतो ना, एकदा शेवटची पर्याय आणि एक निर्णायक लढाईसाठी अहमद उपोषणचा हत्यार आज कोल्हापूर येथे केडीच्या समोर बसावं लागलंय. खरोखर केडीच्या संचालकांना या राज्याचे कॅबिनेट मंत्री आमदार मुश्रीफ साहेब यांनी याची गांभीर्याने दखल घेतली पाहिजे. खरोखर या कोल्हापूरच्या अस्मितेला, कोल्हापूरच्या या ऊसाचं माहेरघर म्हटलं अशा ठिकाणी केडीसीनं आज केडी सुद्धा या ऊस उत्पादकांच्या कारखान्यांच्या जीवावर इथं उभा आहे. आणि अशा या कारखान्याच्या शेतकऱ्यांना इथं केडी समोर बसावं लागतंय. जिल्ह्याची मान खरोखर शर्मिने शाहू महाराज यांच्या या नगरीत शेतकऱ्यांचे असे अवहेलना होते, ज्या राज्यानं आज शेतकऱ्यांना सर्वसामान्य न्याय कसा द्यावा अशी शिकवण घालून दिलेल्या या नगरीमध्ये एक लाखो लोकांच्या शेतकऱ्यांच्या लढ्यासाठी किंवा त्यांच्या न्याय हक्कासाठी तो उपोषणला बसावं लागतंय. तमाम कोल्हापूरच्या सामाजिक चळवळीत काम करणाऱ्या लोकांनी ह्या गोष्टीकडे गांभीर्याने बघून हा लढा लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेऊन लवकरात लवकर या उपोषण संपवावं. अन्यथा कोल्हापूरसह त्या सर्व जिल्ह्यातील सर्व उसावर प्रेम करणारी जनता किंवा उसावर त्यांच्या उदरनिर्वाहाची जनता इथं कोल्हापूरच्या केडी समोर आल्याशिवाय राहणार नाही. तात्काळ हा जसा मराठा मोर्चाचा मुंबईत जसं घुसून जाऊन मराठा मोर्चाचा निर्णय ते घ्यावा लागला, तसा इथं चंदगडची जनता आणि चंदगडवर प्रेम करणारे इथं कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व कार्यकर्ते नेते इथं जर येतील तर हा कोल्हापूरला एक वेगळ्या पद्धतीचा संदेश जाईल. त्यामुळे मी केडीसीच्या सर्व संचालकांना आणि सर्व ह्या जिल्ह्यावर आज प्रशासक काम करणाऱ्या नेत्यांना मी आवाहन करतो की चंदगडच्या जनतेला, कारण चंदगडची जनता हा खूप 150 किलोमीटरवर आहे, त्यामुळं निर्णयामध्ये खूप लेट ना आपल्याला जी कार्यवाही होते. तर या तुम्ही इथे हे दोघं बसलेले हे धनेवाले आहेत किंवा असं समजू नका की हे दोघं बसले, याच्या मागे फार मोठी तालुक्याची जनता आहे. त्यामुळे आपण हा निर्णय लवकरात लवकर घ्यावा एवढंच मी शिवसेनेचा चंदगड तालुक्याचा प्रमुख या नात्यानं जिल्ह्यात ह्या कृती समितीचा एक कार्यकर्ता म्हणून मी एक आपल्याला आवाहन करतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवाजी, जय शाहू आणि जय आंबेडकर, बाबासाहेब आंबेडकर आणि सगळ्यांना धन्यवाद देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.